आणि मी आता करारला बसतो आहे, तर करारमध्ये असा अँगल असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. फारसा नाही फार असतो. साहेब 5 वर्ष काम करायचं आणि मग निवडणुकीला जायचं ही यापूर्वी होतं. आता राजकारणाचा ट्रेंड बदलला गेला का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात जी गणित करतात तोच निकाल येते. 5 वर्ष काम करायचं आमदाराने आणि मग निवडणुकीला सामोरे जात होते आमदारांनी, ते निवडून यायचे कामाच्या जीवावरती. आता राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसतोय का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात जे होते तोच पुढे निकाल करतो. असं आहे की मतदारांच्या समोर काय काय नक्की पोचवलं जातं आहे आणि त्याचा परिणाम किती आहे याची माहिती घेऊन भाष्य करावं लागेल. पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांनी आपला कार्यक्रम लोकांच्या समोर प्रभावी रीतीनं मांडला. आमची आघाडी म्हणून एका विचाराने लोकांच्या समोर ते गेले. त्यातले अनेक लोक असे की वर्षानुवर्ष लोक बांधिलकीची विचाराशी ते लोकांच्यात काम करतच होते, करतील. आणि हे सगळे असताना एक वेगळा निकाल लागला, त्यामुळे तेच अजून त्याच्यावर भाष्य करण्याच्या स्थितीत नाही. ते म्हणतात की थोडा आम्हाला खोलात जाऊन याचा अभ्यास करूया आणि नंतर मी तुम्हाला सांगतो. RSS सारख्या संस्थेनं सुद्धा सायलेंटली वर्क केलं अशा पद्धतीची भूमिका भाजपचे नेते म्हणतात. आता भाजपचे नेते सांगतात त्याचा अर्थ RSS होते तर त्यांची माहिती केवळ माझ्यापेक्षा अधिक ऑथेंटिक आणि ऐकायला असं मिळतं की रँक अँड फाईल RSSची या निवडणुकीमध्ये उतरली होती. पण त्यांच्या विचारधारेच्या जवळचे जे उमेदवार असतील त्यासाठी ते उतरले तर कोणाला हरकत घ्यायचं काही कारण नाही, तो त्यांचा अधिकार. दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असं म्हणून ओळखलं जात होतं. मात्र एकूण मताचा सगळी आकडेवारी बघता दलित आणि मुस्लिम यांनीच भाजपला मतदान केलं किंवा महायुतीला मतदान केलं असेल. असं माहिती जी आम्ही घेतोय त्याच्यात असं दिसत नाही. त्यांनी विषय ते मांडतात आणि स्वतः मात्र ते काही समाजी ब्रिगेड किंवा शिवप्रतिष्ठानचे लोक टोप्या घालून प्रचार करतात, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता आलं असतं. कुठल्याही महाविकास आघाडीने नेत्याने घेतलं नाही. आता चोफ्या काय घातल्या, चोफे काय याचं काय उद्देश. प्रश्नच आहे की बहुत जिया ही जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून एक धार्मिक वर्गीकरण करण्याची भूमिका असावी असं फायदा दिसतं. महायुतीच्या धार्मिक ध्रुवीकरणाला यश आलं असं म्हणता येतं या निकालातून. एकदम नकार देता येत नाही. साहेब, महाविकास आघाडीचं जे काही मताधिक्य कमी कमी सगळीकडे दिसतंय त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनवर काही ऑब्जेक्शन घ्यायला स्वभाव मिळतो. असं एकदा आमचा पराभव झाला. पराभव झाला तर उगीच मशीन किंवा यंत्रणा निवडणूक आयोगाची याच्या संबंधीचा पुरावा जोपर्यंत आमच्याकडे नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? तुम्ही खचून गेलं दिसत नाही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब, 84 वर्षाचा योद्धा तयार आहे का? असे आणखी 3 आठवडे पार्लमेंटचं सेशन आहे. ते जर संपलं किंवा आपली गाठ पडेल नेहमी. निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्षफुटीनंतर निर्णय लवकर दिले नाही. हे सर्व पाहता लोकशाही कितपत म्हणजे लोकशाहीला धोका आहे की काय. त्याच्यामध्ये शिवसेनेचे एक नेते आणि पार्लमेंटचे सभासद त्यांनी काल आज याच्यावर भाष्य केले आणि त्यांच्याकडून ती अधिक माहिती घेणार. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जर आधीच निर्णय दिला असता तर हे घडलं नसतं अशा पद्धतीची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. आपण काय याबद्दल सहमत आहात? असं आहे की मी त्यांचं स्टेटमेंट वाचलं पण त्याचा नक्की याच्यात काय रोल होता न्यायाधीशांचा, त्यांनी उशीर लावला त्याचे काय परिणाम झाले का याचा मी अभ्यास केलेला नाही. आणि कसं आहे ज्युडिशरी हिची एक प्रतिष्ठा ठेवावी, त्याच्या संबंधीचं जाहीरपणानं
भाष्य करणं शक्यतो आमच्यासारख्या लोकांनी टाळावं. साहेब झारखंडमध्ये हेमंत सोरेन